स्तुती करतो प्रभूची. देवाला समजून घेणं ते आमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळा देवाचा स्वभाव, त्याचं चरित्र किंवा परमेश्वर नेमकं काय आहे या गोष्टी माहित नसल्या कारणानं विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, प्रभूच्या सहवासामध्ये ज्या पद्धतीने आम्ही राहायला पाहिजे तसं आम्ही राहू शकत नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की ज्याही प्रार्थना आम्ही करतो त्या प्रार्थनेची उत्तर प्रभूने आम्हाला द्यायला पाहिजे. परंतु सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का, जी खरी देवाची ओळख आम्हाला व्हायला पाहिजे, परमेश्वर कोण आहे, त्याच्या आमच्याकडनं अपेक्षा काय आहेत, कशा पद्धतीने देव आमच्याशी वर्तन करत आहे, जोपर्यंत देवाच्या व्यक्तित्वाची ओळख आम्हाला होत नाही. पवित्र शास्त्र ज्यास आम्ही पाहतो, वाचतो, त्यास आम्हाला कळतं मोशेच्या जन्माच्या वेळेस असं सांगितलं गेलं की फारोने एक गोष्ट डिक्लेअर केली. तो म्हटला की जेवढी मुलं जन्माला येतील ती सगळी मारून टाका. इस्रायलमध्ये पुरुष वर्ग, पुसंतान त्यांना जिवंत ठेवायचं नाही. आणि त्याचं कारण होतं की यहुदी लोक ताकदवान झाले, शक्तिमान झाले आणि फारोला असं वाटलं की जर अशाच पद्धतीनं यहुदी लोक वाढत गेले तर एक दिवशी सगळे मिस्त्री लोक संपून जातील आणि ते आमच्यावरती राज्य करतील. आणि मग या फारोनं फरमान काढलं आणि सगळे यहुदी पुसंतान म्हणजे पुरुष म्हणून जेवढे जन्माला आले त्या सगळ्याला मारण्याचं फरमान काढलं. परंतु या पुरुषामध्ये देवाच्या योजनेप्रमाणे इस्रायल लोक सवयीतनं बाहेर काढेल अशा एका व्यक्तीचा जन्म त्यावेळेस होणं गरजेचं होतं. आणि त्यास मोशेचा जन्म झाला. फारोच्या राजवाड्यामध्ये वाढला, मोठा झाला, विद्याविभूषित झाला, पुष्कळ ज्ञान त्याच्या ठाई आलं. आणि मग ह्या मोशेला असं वाटलं की प्रभूनं मला बोलवलं, प्रभूनं मला सेवा करण्यासाठी पाचारण केलं, आता प्रभूची सेवा मला करायची. परंतु देव जोपर्यंत त्याची योजना, जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत किती उच्च शिक्षित असू द्या, किती ज्ञानी असू द्या, किती त्याग करणारा असू द्या, परंतु देवाची योजना घडत नाही तोपर्यंत देव कधीच त्या व्यक्तीला वापरत नाही. ते तुमचं एज्युकेशन पाहत नाही, तुमची बुद्धिमत्ता पाहत नाही, तुमचं लौकिक पाहत नाही, तुम्ही कोण आहात. देवाला समजून घेणं फार गरजेचं आहे. मग मोशे या यहुदी लोकांच्या सुटकेसाठी, इस्रायल लोकांच्या सुटकेसाठी त्यानं स्वतःहून सगळी परिस्थिती आपल्या हातामध्ये घेतली आणि इस्रायल लोकांचा निवाडा करण्यासाठी चालला. आणि मग आम्ही पाहतो की यहुदी लोकांना मारणारा जो मुकादम आहे त्या मुकादमाला त्यांनी मारलं, वाळूमध्ये पुरून ठेवलं. त्यानंतर दोन यहुदी लोक आपापसात भांडण करायला लागले. त्यांचा निवाडा करण्यासाठी गेल्यावर त्या लोकांनी त्याला म्हटलं, तुला आमच्यावरती कोणी मुकादम नेमलं. आता मोशेच्या या सेवेच्या सुरुवातीमध्ये त्या गोष्टी आमच्या लक्षामध्ये येतात. आणि मग मोशे हातबल झाला, अपयशी ठरला आणि त्याला मोठा प्रश्न पडला, बाकीची लेकरं मेली पण मी यहुदी जिवंत राहिलो, देवानं मला जिवंत ठेवलं त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी. मग असा प्रसंग माझ्यावरती का ओढावला की त्याला ते मिसर सोडावं लागलं. आणि एवढा विद्याविभूषित असणारा मोशे रानामध्ये जाऊन मेंढर चारू लागला. 40 वर्ष
ज्या व्यक्तीनं असं लिहिलं शास्त्रामध्ये, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा त्यानं देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं स्वीकारलं. एवढं सुंदर काम त्यानं केलं. परंतु तो फेल झाला, तो अपयशी झाला, त्याच्याकडे सक्सेस नव्हतं आणि तो देवाचं काम करण्यासाठी निघाला, तरी सुद्धा त्याच्याकडे यश नव्हतं. आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येतो. आम्ही सर्वजण ज्या पद्धतीचं यश किंवा विजय आम्हाला मिळायला पाहिजे असतो, तो यश किंवा तो विजय आम्हाला मिळत नाही. आणि या पृथ्वी तलावरती मंडळीमध्ये राहत असताना आमची अपेक्षा काय असती? आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आमच्याकडे त्याग आहे, आमच्याकडे सेवेविषयीचा आत्मा आहे, प्रभू सांगतो ते त्या पद्धतीने आम्ही करतो. आणि आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे काम करत असताना बऱ्याच वेळा आम्हाला अपयशी जीवन जगावं लागतं, सक्सेस नसतं. मग उपवास आहे, मग प्रार्थना आहे, मग दानधर्म आहे, वाटेल तो त्याग आमच्याकडे, परंतु तरी आमच्याकडे यश नसतं. मग त्यानंतर आमच्या डोक्यामध्ये कल्पना येतात. पहिली गोष्ट तर देव माझ्या बाबतीमध्ये पक्षपाती, देव माझं ऐकत नाही. दुसरी गोष्ट आम्ही म्हणतो की ज्या सेवकानं माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सेवकाकडे पावर नाही किंवा त्याच्याकडे सामर्थ्य नाही. तिसरी गोष्ट माझ्या डोक्यामध्ये विचार येतो की देवच नाही. या तीन गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये असतात आणि मनुष्य ज्या पद्धतीचं प्रार्थनामय जीवन जगावं किंवा ज्या पद्धतीची त्याने सेवा करावी ती सेवा तो करू शकत नाही. परंतु आज मी अपयशी का ठरतो हे शास्त्रात मला पाहायचंय. मला विजय का मिळत नाही? माझ्या प्रार्थनेची उत्तर मला का मिळत नाही? मी सेवेमध्ये सक्सेसफुल का होत नाही? अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. एक सेवक म्हणून गेली 30 वर्ष मी प्रभूची सेवा करतो, परंतु सेवेच्या सुरुवातीला ज्या पद्धतीनं एका सेवकाला किंवा एका व्यक्तीला, विश्वासणारा व्यक्ती म्हणून जगत असताना त्याला कुटुंब असतं, त्याला व्यक्तिगत प्रश्न असतात, त्याचं प्रार्थनेचं जीवन असतं आणि या सगळ्याला तो तोंड देत असताना जी त्याची मानसिक स्थिती असते, कान देऊ नाही का? तुम्ही लाख या ठिकाणामध्ये बसलेला असता, तुम्ही किती प्रार्थनाशील व्यक्ती असा, परंतु शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही लोकांना पाहताना या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अपयश आहे, एक पराजय आहे आणि तो पराजय त्याला लोकांसमोर हताश करतो, निराश करतो आणि त्या व्यक्तीला विचार करण्यासाठी भाग पाडतो की देव आहे का? पराजित जीवन आहे. कधी कधी तुम्ही लोकांना दाखवत नाही, पण ते तुमच्या अंतःकरणामध्ये चालू असतं की माझ्याकडे पराजय आहे. लोकांना नाही दाखवत, वरून वरून तुम्ही खूप छान असता, पण तुमचा आंतरिक मनुष्य, तुमचा आतमधला मनुष्य तुमच्याशी झगडत असतो आणि तो सांगत असतो ही प्रार्थना, हे समर्पण, या सगळ्या गोष्टी थोतांड आहे किंवा याच्यावर विश्वास ठेवणं आणि ही गोष्ट चांगली नाही. आम्ही बऱ्याच गोष्टी याच्यासाठी गमावलेल्या आहेत. सगळ्यांमध्ये असतं ते. आणि हे युद्ध रोज तुम्हाला लढावं लागतं. मग एखादी संजीवनाची सभा येते, त्या सभेमध्ये एखादा वक्ता येतो, मग 3 दिवस 4 दिवस तुम्ही विश्वासामध्ये वाढता आणि पुन्हा तुम्ही घरी गेल्यावर 15 दिवस, महिन्यानंतर तुम्ही त्याच लेवलवरती येता. आणि मला तुम्हाला सांगू द्या, समजा या संजीवनाच्या सभेनं जर तुमचा विश्वास वाढला असताना तर मला वाटतं नगर महाराष्ट्राचं येरुशलेम आहे, सगळ्यात जास्त विश्वासू नगरमध्येच असते. ठीक आहे, एवढ्या सभा होतात तिथं. मग सभा तुमच्यावरती प्रभाव टाकतात का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला जर खरंच यशस्वी व्हायला पाहिजे तर बिब्लिकली, लक्षात ठेवा, बिब्लिकली मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, माझ्या उपदेशानं चांगला उपदेश केला, तुमच्यात विश्वास थोडासा वाढेल, तो महिनाभर, 2 महिने, 3 महिने तुमच्यासाठी पुरेसा ठरेल. परंतु शास्त्राच्या दृष्टिकोनातनं एक यशस्वी जीवन जर तुम्हाला जगायचंय, सक्सेसफुल जीवन जर तुम्हाला जगायचंय, म्हणजे तुम्हाला विजय पाहिजे, तर विजय पाहिजे तर तुम्हाला शास्त्रातच ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला पाहिजे. बायबल काय सांगतं ते ऐकायला पाहिजे.
पवित्र शास्त्र सांगतं ते, तिथं माझ्या कल्पना, माझ्या डोक्यातले विचार, मला काय वाटतं, माझं मन मला काय सांगतं, किंवा दुसरा तिसरा व्यक्ती मला काय सांगतं, कोण व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनाचं मार्गदर्शन करू शकणार नाही, कोणीच नाही प्रिया. हा, मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव सांगितला, तो पर्सनल अनुभव हा तुमच्यासाठी उपयोगी नसणार आहे, तुमचा व्यक्तिगत अनुभव आहे. तसं मोशेला देवानं या 30 लाख लोकांचं नेतृत्व करायला सांगितलं. मग सगळे मोशे म्हणून 30 लाख लोकांचं नेतृत्व थोडी करणार आहे. कसं काय 30 लाख लोकांचं? मोशेप्रमाणे तुम्ही करायला लागला तर तुम्ही 30 लाख लोकांचं नेतृत्व करणार, तुम्ही फेल होणार आहात. 12 शिष्यांपैकी फक्त पेत्र उभा राहतो आणि त्याच्या उपदेशानं 3000 लोकांचं तारण होतं. बाकीच्या लोकांचं काय झालं? 12 शिष्यांपैकी एक शिष्य पाण्यावरती चालतो, पेत्र. बाकीचे शिष्य का नाही चालू शकले? अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागणार आहेत. 3 दिवसाच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही याच गोष्टी शिकणार आहोत. माझं जीवन अपयशी का ठरतं? सगळ्यामध्ये बरं का. अपयश शिक्षणामध्ये असेल, अपयश व्यक्तिगत जीवनामध्ये असेल, अपयश पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा असतं. परिवार पण टिकून ठेवता येत नाही, बिझनेसमध्ये पण असतं. अपयश लेकरं वाढवण्यामध्ये असतं, अपयश कुटुंब चालवण्यामध्ये असतं, अपयश चर्च चालवण्यामध्ये असतं, अपयश सेवा करण्यामध्ये सुद्धा असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश आहे. पण या अपयशाचा विचार करत असताना मी जोपर्यंत मला अपयश काय येतं हे मला लक्षात येत नाही, तोपर्यंत यश काय असतं हे तुमच्याही लक्षात येणार नाही. ऐका बरं का, दाविदानं गल्ल्याताचा वध केल्यावरती असं म्हटलं, त्या ठिकाणच्या स्त्रिया नृत्य करून ते म्हणत होते, शौलानं हजारो वधले तर दाविदानं एक विजय मिळवल्यावर असं म्हटलं त्यानं लाखो वधले. शौलाला मोठा प्रश्न पडला, एवढ्या लढाया केल्या, माझं कौतुक कोणी केलं नाही. याने एक साधी लढाई लढली तर याला एक सक्सेसफुल आणि यशस्वी व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आजची गोष्ट तीच आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं विजय मिळवला असेल, पण आजच्या संदेशानंतर तुम्ही दाविदासारखं थोर विजय लोक बनणार आहात. दाविदासारखं थोर बनणार आहात. साधारण जीवन जगू नका. बायबल साधारण जीवन जगणाऱ्या लोकांसाठी नाही. जो शास्त्र वाचतो तो शास्त्रातले सगळे महान अद्भुत आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो. सगळे. म्हणून ज्या अब्रामाला देवाची ओळख नव्हती, त्यानं देव पाहायला नव्हता, तो स्वतः मूर्तिकार आहे, मूर्त्या बनवणारा व्यक्ती आहे, परंतु देवाची वाणी त्याने ऐकली. आणि शास्त्र सांगतं, देव त्याला म्हटला, मी सांगतो त्या वचनदत्त देशामध्ये जा, आपले गणगोत, आपले नातेवाईक सगळ्याला सोडून मी सांगतो त्या देशामध्ये चाल. आणि अब्रामानं अद्भुत रीतीनं प्रभूच्या वाणीवरती विश्वास ठेवला. आणि शास्त्रात असं लिहिलं, सगळ्या विश्वासणाऱ्यांचा बाप तो बनला. ही वाणीची ताकद आहे, प्रभूच्या वाणीची ती ताकद आहे. एक साधारण मूर्तिकार, परंतु बायबलमध्ये असं लिहिलं, जेव्हा विश्वासणारे लोक यांच्या संबंधीचा विचार प्रभूनं केला तर सगळ्यात टॉप वरती अब्राम होता. अब्राम, इसाक, याकोब याचा देव. आता अब्राम नाही, इसाक नाही, याकोब नाही, पण या पृथ्वी तलावरती तुम्ही आहात. असं जीवन जगा की पृथ्वी तलावरच्या लोकांचा विचार केला तर पहिलं नाव तुमचं असलं पाहिजे. पहिलं नाव तुमचं असलं पाहिजे. कसं घडणार आहे? कसं घडणार आहे? काय केल्यानं हे सगळं काही माझ्या जीवनामध्ये आणि मला अनुभवायला मिळणार आहे? तर पहिल्यांदा माझ्या अपयशाचं कारण मी पाहणार. उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय, त्याची 3 पासून 8 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय 3 पासून 8 पर्यंतची वचनं. पहिलं कारण पाहणार आहोत. ते एकमेकास म्हणाले, चला चला आपण विटा करून पक्क्या भाजू. आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. चुन्याऐवजी डांबर वापरलं. मग ते म्हणाले, चला चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक
बुरुंज बांधू गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, आपलं नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुंज बांधित होते, मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, परमेश्वर म्हणाला, पहा, पहा, हे लोक एक आहेत, हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा एकच आहे सगळ्यांची भाषा एकच आहे, व ही त्यांच्या कृतीची सुरुवात आहे. ही त्यांच्या कृत्याची कृतीच. सुरुवात. हा. आणि हे जे काही करण्याचे योजितील हे जे काही करण्याचं योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. ते करण्यास यांना कशाने अटकाव होणार नाही. तर चला चला आपण खाली जाऊन आपण खाली जाऊ, यांच्या भाषेचा घोटाळा करू, यांच्या भाषेचा घोटाळा करू. म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावायची नाही. एकमेकांची भाषा समजणार नाही. नंतर परमेश्वराने तिथून त्यांना हा. सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. हम्म. याप्रमाणे त्यांचे नगर बांधावायचे राहिले. याप्रमाणे त्यांचं नगर बांधावायचं राहिले. पहा. पहिलं कारण, उत्पत्तीच्या पुस्तकातली ही गोष्ट सगळ्याला माहिती आहे. या उत्पत्तीच्या पुस्तकातल्या प्रारंभीच्या लोकांनी एक फार मोठं जबाबदारी किंवा फार मोठं विजन किंवा फार मोठं स्वप्न घेऊन ते बाहेर निघालेले. चला आपण गगनचुंबी एक बुरुज बांधू आणि जगामध्ये आपलं नाव करू. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, अब्रामाला ज्या परमेश्वरानं हाक मारली आणि त्याला बोलावलं, त्यावेळेस तो काय म्हटला, मी तुझं नाव मोठं करेल. अब्रामाला ज्यावेळेस देवानं बोलावलं, त्याला त्या ठिकाणातनं बाहेर काढलं, त्यावेळेस परमेश्वरानं त्याला एक आशीर्वाद दिला, मी तुझं नाव मोठं करेल. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असणारी ही जी माणसं आहेत, या माणसांचं स्वप्न पण तेच आहे, आमचं नाव मोठं व्हायला पाहिजे, आमचं नाव मोठं व्हायला पाहिजे. बरं, नाव मोठं करत असताना या लोकांनी काय विजन घेतलं, कोणतं स्वप्न घेतलं? चला काहीतरी असं भव्य दिव्य करू की ज्याच्याद्वारे जे अजूनपर्यंत पृथ्वी तलावर कोणी केलं नाही, पण मी ते करून दाखवणार आहे. तुमचं स्वप्न, तुमचं विजन असंच असेल. मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा माझं विजन तसंच असतं. ज्यास मी सेवा करायला लागलो, त्यास मला असं वाटलं, मी अशी सेवा करेल की जी अजूनपर्यंत कोणी केली नसेल. हे सेवकाच्या डोक्यामध्ये असतं, गाणाऱ्याच्या डोक्यामध्ये तसं असतं, वाजवणाऱ्याच्या डोक्यामध्ये तसं असतं. परिवारामध्ये सुद्धा त्याच प्रकारची भावना असते, नाही मी सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. परंतु सगळे सक्सेसफुल होत नाहीत. बरं, तुम्ही आता तुमचं कामकाज, तुमच्या घरामध्ये असणारा सगळं वेळ खर्च करून या ठिकाणामध्ये आला. तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे, कशासाठी तुम्ही आला? काहीतरी तुमच्याकडे कमी आहे. यश पाहिजे, सक्सेस पाहिजे, विजय पाहिजे. जर तुमच्याकडे विजय असता तर तुम्ही आज सकाळी तर नसताच ना. आज सकाळी प्रार्थनेला देशाचं मंत्रिमंडळ तर नाही या ठिकाणामध्ये आले. मंत्रिमंडळ तिथं बसून योजना करत आहे. मोठमोठे उद्योगपती, कारखानदार ते आज सकाळच्या सभेला नाहीत, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांनी कशा पद्धतीने कमवायचं या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. पण तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणामध्ये आलात, तुमची तळमळ काय, काहीतरी वेगळं करून आपलं नाव मोठं व्हायला पाहिजे. कसं नाव मोठं होणार आहे? असं लिहिलं, या लोकांनी विजयी होण्यासाठी त्यांनी स्वतःच्या इच्छेला महत्व दिलं. हा मी तुम्हाला सांगतो, अब्रामाला देव म्हणतो मी तुझं नाव मोठं करील, पण माझीच आहे, तू हे ठिकाण सोड. ऐका, स्वतःच्या इच्छेनं कोणाचं सुद्धा नाव मोठं होत नाही, कोणाचंच नाही प्रियानो. एक व्यक्ती स्वतः प्रयत्न करते की काहीतरी वेगळं करून मी माझं नाव मोठं करेल. या व्यक्तीने तसंच केलं, या लोकांनी तसंच केलं. ते म्हटले आपण दगडाऐवजी विटा वापरू. आता बघा, त्या काळामध्ये अजून बांधकाम झालंच नव्हतं. दगड वापरायचा का विटा वापरायची कल्पना कशाकडे आली? याचा अर्थ देवाने त्यांना ज्ञान दिलं होतं की तुम्ही बांधण्यासाठी काही पण बांधता तर तुम्ही दगडाचं बांधकाम करा. परंतु यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलं, आता आपण दगडी बांधकाम करायचं नाही, आपण विटांचं बांधकाम करू, वेगळं काहीतरी. म्हणजे देवाने त्यांना मार्गदर्शक तत्व दिलेली होती. त्या मार्गदर्शक तत्वाला त्यांनी छेद दिला, कशा पद्धतीने बांधकाम करावं. आज आम्ही सुद्धा आमच्या परिवारामध्ये देवानं परिवार कसा असावा या परिवाराचं बांधकाम दिलेलं आहे. सक्सेसफुल होण्यासाठी, विजयी होण्यासाठी.
बऱ्याच ठिकाणामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे नाही का, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आता हे आलं कुठून? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे आलं कुठून? बायबलमध्ये असं लिहिलं, मनुष्य एकटा असावं हे बरं नव्हे, म्हणून देवानं त्याला अनुरूपशी सहकार्य दिली. म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी ऑलरेडी देवानं एक फॉर्म्युला दिला. तुला यशस्वी व्हायचंय तर तुला तुझ्या पत्नीची गरज आहे, म्हणजे कुटुंबासाठी पत्नीची गरज आहे. हा देवानं दिलेला सक्सेसफुल योजना आहे, एक चांगल्या प्रकारची योजना आहे. आता मनुष्य याच्यापेक्षा वेगळी योजना तयार करतो. तो म्हणतो नाही, त्यांनी दगड सांगितले, आपण विटांचं बांधकाम करू, वेगळ्या पद्धतीचं बांधकाम करू. काही ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की करिअरच्या नादामध्ये पुरुष किंवा मुलं काय म्हणतात किंवा मुली काय म्हणतात की आम्हाला जगामध्ये आमचं नाव मोठं करायचंय. मग काय केलं पाहिजे? लग्न नाही झालं तरी चालेल किंवा कुटुंब नसलं तरी चालेल, पण पैसा अडका मिळवत आम्ही आमचं आयुष्य खर्च करू. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम तुम्ही देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जातात. शास्त्रात लिहिलं मनुष्य एकटा असावं हे. पण आता तुम्ही बघा बरं, लग्नाचा प्रश्न कुठल्या कुठे निघून गेलेला आहे. आणि त्याच्यासाठी या लग्नाला त्यांनी ऑप्शन काय काढलं माहिती का? लग्न करण्याच्या ऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे लग्न न करता एकत्र राहायला पाहिजे सक्सेसफुल होण्यासाठी. बरं का? म्हणजे काय? त्यांनी पैसा मिळवावा या उद्देशानं ना व्हायला पाहिजे. मग कुटुंब व्यवस्था देवानं दगडी बांधकाम, म्हणजे कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये जसं दगडी बांधकाम भक्कम होतं, तसं विवाह ही संस्था देवानं भक्कम करून ठेवलेली आहे. भक्कम संस्था आहे. पती पत्नीचं नातं, आई वडिलांचं नातं, लेकरांचं नातं, हे सगळी जी नाती आहेत, या नात्याला देवानं भक्कम करून टाकलं. पण आज जर आम्ही पाहतो तर मनुष्य पराभूत होण्याचं कारण काय? दगडी बांधकामाच्या ऐवजी विटेचं बांधकाम. आपल्या इच्छेप्रमाणे मला जसं वाटतं तसं. मंडळीमध्ये काय चाललेलं आहे? चर्चेसमध्ये काय चाललेलं आहे? व्यवस्था देवानं दिली. कशी व्यवस्था दिलेली आहे? एक चर्च सक्सेसफुल का होऊ शकत नाही? आज मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेम आहेत. आणि मंडळातले प्रॉब्लेम कुठून सुरू झाले? कुटुंबातनं मंडळीत, मंडळीतनं कुटुंबामध्ये. या प्रकारचं एक सायकल तयार झालेलं आहे. व्यवस्था सगळी उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे. मंडळीमध्ये व्यवस्था दिली. जसं आम्ही पाहतो की मोशे साऱ्या इस्रायल लोकांना एकत्र घेऊन सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोकांचा न्याय करायचा. मोशेचा सासरा इत्रो आला. इत्रो त्याला म्हटला, रे हे काय करत बसला तू? रोज तुझ्या दारामध्ये एवढे लोक येऊन बसतात, सगळ्यांचे प्रश्न हाताळत बसतो. तू 10 वर 100 वर एक व्यक्तीला नेम. जर प्रश्न सुटले नाही तर तू त्यांना मार्गदर्शन कर आणि या सगळ्याला तुझ्या अंडर ठेव आणि तू यांना मार्गदर्शन कर. या असणाऱ्या वडील वर्गाला तू मार्गदर्शन कर. आता इत्रोला मोशेला इत्रोने या प्रकारचं नियोजन दिलं. आता हे नियोजन देणारा कोण होता? देवानं त्या इत्रोला प्रगट केलेलं होतं. मंडळीमध्ये कसं असं, व्यवस्था कशी असावी. 10 लोकांवरती एक वडील असतो. तो वडील लोकांचे प्रश्न सोडवतो आणि नाही प्रश्न सुटले की मग त्या ठिकाणामध्ये तो वडील येतात आणि त्या बाळकाला सांगतात. आता तशी व्यवस्था नाहीये. मंडळीतल्या लोकांना असं वाटतं की बाळकापेक्षा वरचढ मी. आपण काय करणार आहोत? दगडी बांधकाम करण्याचे विटाचं बांधकाम करू. आपल्या म्हणण्याप्रमाणे जसं आपल्याला वाटतं तशा पद्धतीने प्रश्न सोडवू. नेतृत्व नकोय आम्हाला. अनेक नेतृत्व मंडळांमध्ये तयार होतात आणि जेवढे नेतृत्व तयार होतील तेवढे मंडळीमध्ये प्रॉब्लेम वाढत राहणार आहे, संघर्ष असणार आहे. चला आपण एकत्र येऊया. देवानं त्यांच्यामध्ये भाषेचा गोंधळ निर्माण केला. देवानं त्यांना सक्सेसफुल होऊ दिलं नाही. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, जेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागत नाही, तुम्ही जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कधीच नाही प्रिया. आज मनुष्य अपयशी असण्याचं कारण तो देवाच्या इच्छेला महत्व देत नाही. आमच्या डोक्यात काय कल्पना असते? परीक्षा आल्यानंतर आम्ही येतो आणि मग म्हणतो, पाळक साहेब आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करा. मग पोरगा येतो, पाळक साहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवतात, प्रार्थना करतात. तो जातो आणि मग रिझल्ट लागल्यावर सांगतात, पाळक साहेब आमचा मुलगा फेल झाला. आणि फेल झाल्यावर ते आई वडील काय म्हणतात? नाही, पाळकाची प्रार्थना पॉवरफुल नव्हती, त्या दुसऱ्या पाळकाकडून प्रार्थना करून आलो असतो तर माझा मुलगा पास झाला असता. तुमचा मुलगा पास होण्यासाठी पाळकानं डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यावर तो पास होणार नाही. तुमच्या मुलानं देवाची इच्छा पूर्ण केल्यावर तो पास होणार आहे. काय
देवाची इच्छा आहे. तुमचा मुलगा चर्च मध्ये असावा, देवाची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्तांना नाही का म्हणत मरियाला येशू ख्रिस्त आणि मरिया यरुशलेमेत सण साजरा करण्यासाठी गेल्यावर येशूचा हात सुटला आणि मग तिच्या लक्षात आलं की येशू हरवला. मग त्याला शोधण्यासाठी पुन्हा शोधाशोध केल्यावर प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये सापडला. मग मरिया आली, मंदिराच्या बाहेर थांबली आणि येशूला आतमध्ये निरोप पाठवला, सांग तुझी आई आली. आणि येशू काय म्हणतो माहिती का, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, हे समोर बसली तीच माझी आई, तीच माझी भावंड आहे. मग ती मरिया म्हणते येशूला, तुला कळत नाही का, आम्ही तुला शोधत होतो. त्यास तो काय म्हटलं माहिती का, तुझ्या लक्षात येत नाही का मी माझ्या बापाच्या घरामध्ये असावं. म्हणजे देवाची इच्छा आहे येशूनं मंदिरात असावं. मग देवाची इच्छा नाही का आमची लेकरं मंदिरामध्ये असावीत. आम्ही देवाच्या मंदिरात नाही, आम्ही म्हणतो आम्हाला यश मिळालं पाहिजे, विजय आम्हाला मिळाला पाहिजे. कसा विजय मिळेल जर देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही नाही देवाची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमची लेकरं कशी सक्सेसफुल होणार आहेत, कसा विजय संपादन करणार आहेत. का देऊ नाही का, यशस्वी जीवनाचा सक्सेसफुल फॉर्म्युला कोणत्या पुस्तकामध्ये नाही. पण जीवन जर यशस्वी व्हायला पाहिजे तर पवित्र शास्त्र याच्याशिवाय दुसरं पुस्तकच जगामध्ये अस्तित्वात नाहीये. याच्यापेक्षा दुसरं पुस्तक जगामध्ये अस्तित्वात नाहीये. म्हणून योशुवा काय म्हणतो, मी ठरवलंय, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुम्ही तो घ्या. यहोशुवाला परमेश्वर म्हणतो, यहोशुवा ज्या भूमीवर तू आहे ती भूमी मी तुला देऊन टाकलेली. का तर त्याचा निर्णय पक्का होता. देवाच्या बाबतीमध्ये तुमचे निर्णय पक्के असू द्या. जसं तुमच्या परिवाराच्या बाबतीमध्ये, आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये, आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये, व्यक्तिगत जीवनाच्या बाबतीमध्ये तुमचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. देवाच्या बाबतीमध्ये तुमचे निर्णय जर पक्के असतील तर लक्षात ठेवा, या जगातला विजय हा 100% तुमच्या पक्षाचा असणार आहे. 100% तुमच्या पक्षाचा असणार आहे. आज कदाचित तुमच्यासाठी ती गोष्ट कठीण असेल. अब्रामासाठी आपले नातेवाईक, आपले गणगोत, आपल्या बापाचं घर, या सगळ्या गोष्टी सोडणं फार कठीण होतं. म्हणून लक्षात ठेवा, अब्राम ते सोडत असताना त्याला त्याच्या बिझनेसचा प्रश्न आहे. याच्यानंतर मी काय करणार आहे, ज्या गावात मला कोणी ओळखत नाही त्या गावामध्ये मला जायचंय, ज्या देवाला मी कधी पाहिलं नाही अशा देवाची वाणी माझ्या कानावरती पडलेली आहे. जो व्यवसाय अजूनपर्यंत मला उत्पन्न मिळवून देत होता तो व्यवसाय सोडून आता वेगळ्या व्यवसायामध्ये मला चालायचंय. अब्रामासमोर मोठा प्रश्न आहे, कशा पद्धतीने हे मी करावं. बापाचं घर सोड, गणगोत सोड, नातेवाईक सोड. लक्षात घ्या, परमेश्वर कधी कधी आमचे परतीचे सगळे दोर तोडून टाकत असतो. त्याला वाटतं सगळे तुमचे परतीचे मार्ग बंद करावेत. का? कारण तुम्हाला तुमचे नातेवाईक विजय देणार नाही, पण जो देव तुम्हाला विजय देणार आहे तो विजय काढून घेण्याची ताकद जगातल्या कोणत्या व्यक्तीकडे नसणार आहे. इतका मोठा विजय प्रभू तुम्हाला देणार आहे. आज तुम्ही पराजित का आहात, तुमचं लक्ष तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडे लावलंय. पण खरा जो जवळचा व्यक्ती जो तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधी तुझा त्याग करणार नाही, त्याच्याकडे जर तुमचं लक्ष लागलं तर मला असं वाटतं ज्या देवानं क्रुसावरती सैतानाला हरवलं आणि त्याने मोठा विजय मिळवला त्या देवाच्या द्वारे तुम्ही सगळ्यात मोठा विजय मिळवणार आहात. सगळ्यात मोठा विजय मिळवणार. म्हणून व्यक्तीकडे पाहून आत्मिक जीवन जगू नका, कोणत्या व्यक्तीकडे बघू नका. तुमचे परतीचे मार्ग बंद व्हायला पाहिजे. झाडाखाली बसलेला एलिया, त्याला असं वाटत होतं कावळाच माझी गरज भागवणार आहे. ऐका, सकाळी उठल्यावर कावळ्याच्या तोंडातली भाकर आणि मांसाचा तुकडा याच्याकडे तो पाहत होता. त्यानं देवाकडे पाहण्याचं बंद केलं. त्याला असं वाटलं की कावळा मला देत आहे. देवानं कावळाच बंद केला आणि त्याला सांगितलं जा, तुला एका ठिकाणामध्ये जायचंय, सारफत गावामध्ये जायचंय. एक विधवा तुला तिथं सापडेल, तिच्या घरामध्ये मी तुझी तरतूद करून ठेवली. आता एलिया त्या बाईच्या घरामध्ये गेल्यावर बघतो तर काय 2 काटक्या जमा करत चाललेली आहे. एलिया म्हणतो बाई तुम्हाला भाकर दे, पाणी दे. पाणी आणायला गेल्यावर कोरभर भाकर घेऊन ये. बाबा कोरभर भाकर आहे, मी खाईल, माझा मुलगा खाईल आणि मरून जाईल. ही तिची कैफियत. आणि प्रभू त्याला सांगतोय त्या विधवेच्या घरामध्ये तुझी भाकर मी ठेवलेली आहे. एलिया गेला घरामध्ये, त्या बाईने भाकर भाजून आणली.
आणि भाकर भाजून आणली, एलियाने खाल्ली. तेवढ्यात देवाच्या आत्म्यानं त्याला सांगितलं, आता अशी भविष्यवाणी कर की त्या बाईला सांग, तुझ्या भाकरीत, तुझ्या काटवटीतलं पीठ संपणार नाही, तुझ्या भांड्यातलं तेल संपणार नाही, 3.5 वर्षाचा पुरवठा करेल. अहो, जो एलिया दुष्काळाशी झगडत होता, जो एलिया जो अपयशी होता, तो एलिया त्यानं देवाकडे पाहिलं आणि त्या बाईला सांगितलं, आता शेवटची भाकर तुला आणि अपयश नसणार आहे, तर तुला 3.5 वर्षाचा पुरवठा शेवटची भाकर देणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा विजयासाठी तुम्ही देवाकडे पाहता, देवाची इच्छा पूर्ण करता, त्यास देव अख्ख्या दुष्काळाच्या गावामध्ये जसं सारफतच्या विधवेला त्यानं उंच केलं, तुमच्या गावात प्रभू तुम्हाला उंच करणार आहे. का? कारण तो तुमचा देव आहे. तुम्ही देवाचा पुरवठा पहा, इतका अद्भुत देव आहे तुमचा देव. तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या उत्पन्नाकडे पाहू नका, तुमच्या परिस्थितीकडे पाहू नका, तुमच्या शहराकडे पाहू नका, तुमच्या मंडळीमधल्या असणाऱ्या लोकांकडे पाहू नका. देव लोकांना बदलतो, त्यांची परिस्थिती बदलतो. माझ्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या शहरामध्ये मी कामासाठी गेलो, सेवेसाठी गेलो, त्या शहरामध्ये, सोलापूरमध्ये मी पाऊल टाकलं, त्यावेळेस त्या शहरामध्ये 500 रुपये पगार मला मिळत होता. कंपनीत कामाला जायचो, 500 रुपये महिना. पुण्यामध्ये राहत असताना एका कंपनीमध्ये अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम करत होतो. 100 विद्यार्थी माझ्याकडे ट्युशन घ्यायला होते. ते सगळं सोडलं आणि सोलापूरमध्ये कामाला आलो. आणि कामाला आल्यावर त्या ठिकाणामध्ये 500 रुपये महिन्यानं मी काम करत होतो. आणि सोलापूरमध्ये असणारे लोक यांची पगार, माझा सगळ्यात मोठा पहिला दशांश होता 500 रुपये. एक व्यक्ती 500 रुपये दशांश द्यायची, बाकीचे लोक कोणी 100 देत होतं. दानपात्रामध्ये बघितलं तर माझं ऑफरिंगची आणि जी वही आहे 27 रुपये. त्यानंतर मी पाहतो ख्रिसमसचं दान होतं 85 रुपये. आणि याच्यामध्ये चर्चचं भाडं आणि सगळं मॅनेज करता करता 17 वर्षामध्ये काही सुद्धा माझ्या हातामध्ये लागत नव्हतं. हतबल, निराश होतो. पण प्रभू बोलला होता, तुला यशस्वी जीवन जगायचं तर माझ्याकडे पाहावं लागेल, माझ्याकडे पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्या परिस्थितीकडे बघितल्यावर मला समजत नव्हतं की नेमकं करावं काय. बघणारे लोक, माझ्यावर सेवा करणारे लोक म्हणत होते, या ठिकाणात सेवा करणं फार कठीण आहे. का? तर कंपन्या बंद पडल्या, पाणी त्या शहरामध्ये नाही. हे सोलापूर शहरातले लोक कामासाठी पुण्यामध्ये जाऊन बसले. आणि बघता बघता सगळी नकारात्मक परिस्थिती. पण देवाची इच्छा मी सोलापूरमध्ये सेवा करावं. कसं शक्य आहे सांगा? सेवा हा तोंडातला शब्द आहे, पण तोंड आणि पोट याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. पोट भरलं तर सेवा करणार. म्हणून तर एलिया कावळा बंद झाल्यावर देवाला माहितीये याचं पोट भरलं तर हा सेवा करेल, म्हणून विधवेच्या घरी पाठवलं आणि म्हटलं तिच्याकडनं तुला भाकरीची तरतूद करतो. त्याला माहिती नाही तर भाकर नाही तर एलिया सेवा करणार नाही. देवाला माहितीये माझी इच्छा यांनी सेवा करावी, पण याला भाकर नाही दिली तर हा कशी काय सेवा करणार आहे? तोच एलिया किती भाकरीच्या आधीने देवाला ठाऊक होत. ज्या दिवशी त्या इजबेल राणीने त्याला सांगितलं, तुझी गत जसं तू माझ्या संदेष्टांना मारलं तसे तुला मी उद्या मारलं नाही ना, तर लक्षात ठेव माझी गत याहून अधिक वाईट करेल. एलिया घाबरला, गुहेत जाऊन लपून बसला. देवाने तिथं पण त्याला भाकर आणून दिली. हो, देवदूताने त्याला हलवलं आणि म्हटलं, उठ, भाकर का, पारी प्रवासाला जायचंय. बरं, एलिया भाकर खाऊन परत झोपला. का? तर त्याच्या समोर उद्याचा फार मोठा प्रश्न आहे. इजबेलीने मारलं तर कसं व्हायचं? या दोन्ही प्रश्नांनी मनुष्य देवाच्या इच्छेला महत्व देत नाही. तुमचं पोट, तुमची भाकर. काय मी तुम्हाला सांगत आहे, यशस्वी जीवन जगायचंय तर भाकरीचा प्रश्न सुटला पाहिजे. भाकरीचा प्रश्न सुटल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून डोंगरावरती असताना येशूचे शिष्य येशूकडे आले आणि ते म्हटले, 3 दिवस झाले लोक आपल्या बरोबर आहे, उपाशी आहेत, यांना भाकर द्या. येशू भाकर द्या.
येशू त्यांना म्हटलं, तुमच्याकडची भाकरी यांना द्या. ते म्हटले, आमच्याकडे भाकरी नाहीत. अहो, त्याला पण यांना सक्सेसफुल बनवायचं होतं, यशस्वी बनवायचं होतं, पण शिष्यांकडे भाकर नव्हती. आणि बायबल सांगतं, लहान मुलानं 5 भाकरी 2 मासे येशूकडे आणून दिले. आणि बायबल सांगतं, येशूने त्याला आशीर्वाद देऊन 12 टोपल्या उरवल्या. लक्षात ठेवा, जेव्हा देवाची इच्छा पूर्ण होती, त्या टोपल्याचे आशीर्वाद तुमच्या परिवारामध्ये मोकळे होत असतात. जर यशस्वी व्हायचं तर तुमची भाकर तुम्ही येशूकडे द्या. हे सक्सेस आहे हो. म्हणून ते शिष्य येशूला नको आहेत जे दुसऱ्याची भाकर शोधतात. ऐका बर का, येशूचे 12 शिष्य आहेत, पण ते लहान मुलाचा डबा शोधत होते, भाकरी शोधत होते. यांना कसं कळलं त्याच्या डब्यामध्ये 5 भाकरी 2 मासे आहेत? वास आला असेल ना डोंगरावरती. डबा आणल्याबरोबर कळत ना. गाडीत बघा की ट्रेन मध्ये प्रवास करा, खिम्याचा वास पटकन येतो आणि कळतं कोणचा आहे. या डोंगरावरती एवढे लोक होते आणि याच्यामध्ये याला बरोबर तो अंदाज आला, या मुलाकडे 2 मासे आहेत आणि 5 भाकरी आहेत. काय परफेक्ट नॉलेज होतं त्यांचं. याच्याकडे डबा आहे आणि याच्या डब्यामध्ये मासे आहेत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाची इच्छा पूर्ण न केल्या कारणानं आम्ही अपयशी होतो. येशू ख्रिस्त त्या दिवशी या 12 शिष्यांना सक्सेसफुल शिष्य म्हणून त्यांना लोकांसमोर प्रेझेंट करणार होता. आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकाल तर तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मंडळीत, तुमच्या परिवारामध्ये एक यशस्वी व्यक्ती म्हणून पुढे जाणार. आमेन. हालेलुया. यशस्वी व्यक्ती, एक यशस्वी व्यक्ती. एक मरतुकडे ख्रिस्ती बनू नका. लेचे पेचे बर का. काही लोकांच्या तोंडावर कधी पण तुम्ही बघितलं ना, नुसतं त्यांना विचारा, बरं आहे का? एवढं समस्याची लिस्ट, एवढं काही सांगत बसतील. घरात सासू त्रास देते, नवरा त्रास देतो, शेजारी त्रास देतात, कामावर गेल्यावर तर असं वाटतं की सगळे त्रास देणारे लोक यांच्या जीवनात घुसवलेत, नाही का? सगळेच त्रास देतात. रोज उठलं की त्यांच्यासोबत प्रश्न ना. शरीर त्यांचं बरोबर आहे, घरातले लोक बरोबर आहे, आणि एवढं करून मंडळीमध्ये पण त्रास हो. चर्च मधले लोक, पाळक पण आमच्याकडे लक्ष देत नाही, हे आमच्याशी विषय बोलतात, ते अहो, मुळामध्ये हे प्रश्न तुम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत. देवाची इच्छा पूर्ण करावी. जेव्हा देवाची इच्छा तुमच्याकडे येतील, ऐका, प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या रात्री डोंगरावरती प्रार्थना करताना सगळं दृष्ट त्याच्या डोळ्यासमोर येतं की 500 लोक तोंडावरती थुंकणारे, दाढीची केस उपटली जाणार आहेत, 39 माराचा फटके पाठीवरती घेणार आहे. यशाच्या पुस्तकातली गोष्ट ना गोष्ट त्याला माहितीये, पर स्वर्गात आला कशा पद्धतीचं मरण त्याला. आता विचार करा, येशूच्या अगोदरचा संदेष्टा, यशया संदेष्टा 750 वर्ष अगोदर भविष्यवाणी करतो, त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे. आता या सगळ्या मृत्यूची चाहूल कल्पना त्याला आहे आणि तिथं डोंगरावरती तो प्रार्थना करताना म्हणतो, होईल तर हा प्याला मजपासून तोड दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आता देवाची इच्छा होती हे सगळं त्याच्या वाटेला यावं. मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे, या लोकांनी देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये टॉवर बांधायला लागलेले आहेत. देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये. हे सक्सेसफुल का झालं नाही? याने टॉवर का बांधू शकलं नाही? यांचं नाव का मोठं झालं नाही? अब्रामाला देव म्हणतो, मी तुझं नाव मोठं करील आणि तुला आशीर्वाद देणार आहे. मला वाटतं उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय वाचता का? उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 पासून. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवेल त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मोठं राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. आशीर्वाद दे. तुझे नाव मोठे करीन. तुझे नाव मोठं करीन. तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील. इथं असं म्हटलं, देव म्हटलं मी तुझं नाव मोठं करीन. आता ही पण उत्पत्तीच्या पुस्तकातली गोष्ट आहे आणि आता मी वाचली उत्पत्तीच्या पुस्तकात 11व्या अध्यायामध्ये, तिथं सुद्धा तोच प्रश्न की यांचं नाव मोठं करायचं. इकडं अब्राम न मागता देव त्याला सांगतो की मी तुझं नाव मोठं करेल. ऐका काय बोलतो ते तुमच्या ध्यानात घ्या.
या पृथ्वी तलावर असा एक सुद्धा व्यक्ती नाही की ज्याला वाटत नाही माझं नाव मोठं व्हायला पाहिजे. लाख म्हणता बरं का, तोंडाने म्हणणं फार सोपं असतं. नाही नाही नाही, मला काय नाही, मी काय नावासाठी झगडत नाही, माझं नाव नको, माझं नाव नको, नाही होत नाही. अहो, साधं मीटिंगला खुर्ची नाही दिली ना तर ते पण तर 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 निघून जातात नाही का सेवक लोकांमध्ये. सिनियर ज्युनियर सुद्धा असतं त्याच्यामध्ये. पहिलं माझं नाव का घेतलं नाही, दुसरं तुझं नाव. विचार करा, जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला नाव मोठं पाहिजेच असतं. जग सोडून जाण्याचं कारण काय असतं? माझ्या माईकचा आवाज बारीक, त्याच्या माईकचा आवाज मोठा, त्याच्यावर पण चर्च सुटतं ना. बरं, आता गाणारा व्यक्ती कुणासाठी गातो? कुणासाठी गातो? बोला की. देवासाठी. कुणासाठी गाता? मग तुमचा आवाज कोण ऐकतं? प्रभू. आणि देव अंतकरणातला पण आवाज ऐकतो ना. मग हा आवाज कोण ऐकतं? लोक. देवाकडे पोचला नाही तरी चालेल, लोकांकडे पोचला पाहिजे आवाज. तिथं पण नावासाठी धडपडच आहे ना. ते द्या सोडून. लग्नाला आत्ता नाही, पूर्वी असायचं. 2 रुपये आहेर द्यायचे आणि त्याचा पुकारा करायला सांगायचे. अमक्या अमक्याकडनं परास 2 रुपयाचा प्रेम भेट, 2 रुपयाचा पण आवाज. आणि 2 रुपयाचा आवाज जर दिला नाही ना तर ते येऊन विचारायचे, आमचं वनपाकिटाचा आवाज काय? लिहिले किती? 2 रुपये. आता जास्त द्यायला लागलेत, पण पूर्वी 11 रुपये, 5 रुपये. 11 रुपयात 51 माणसं जीवन जात होते पूर्वी, तसे पण लोक होते. पण त्याचा पुकारा व्हायला पाहिजे. चर्च मध्ये सुद्धा किती रक्कम दिली त्याचे, सगळं नावासाठी धडपड आहे. या जगात नावाशिवाय कोणीच नाही बघा, कोणीच नाही नावाशिवाय. प्रत्येकाला वाटतं माझं नाव आहे मोठं व्हायला पाहिजे, पण तुमचं नाव तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही मोठं करा. जसं मला वाटतं तसं मी माझं नाव मोठं करतो. आणि शास्त्र सांगतं हेच त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्यासाठी अपयशाचं कारण ठरलं. अपयश येण्याचं पहिलं कारण जर बघितलं तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालत नाही. जेव्हा मी माझ्या इच्छेप्रमाणे चालतो, मला जसं वाटतं तसं जीवन जगतो, त्या दिवशी मी जीवनामध्ये सगळ्यात मोठा पराजित व्यक्ती बनतो. पण प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये लिहिलं, तो देवाला म्हणला माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आणि शास्त्र सांगतं कबर त्याला कबरेमध्ये बंदिस्त ठेवू शकले नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि जगातला पहिला व्यक्ती जो कबर पडून स्वर्गात घेतला गेला. का? कारण यशस्वी. कोणती कबर त्याला बंद करू शकली? कोणती कबर नाही केली? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची इच्छा जर तुम्ही पूर्ण कराल, एक दिवशी जसे लोक ख्रिस्ताला कबरेमध्ये पुरत असताना त्यांना असं वाटलं की मनुष्याच्या पुत्राला, पापी व्यक्तीच्या आणि शरीराला, या पार्थिवाला मी कबरेमध्ये ठेवत आहोत. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, कबरेवरची 2 बाजूला सरकली, त्या ठिकाणामध्ये शिपाई म्हटले हा कोणी साधा सुद्धा मनुष्य नव्हता, हा देव होता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची इच्छा पूर्ण करणारे लोक जगामध्ये त्यांची अद्भुत साक्ष घडली जाते. आज जर आम्ही पराभूत आहोत, अपयशी आहोत, कारण आम्हाला देवाची इच्छा समजली नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आज जर तुम्ही देवाची इच्छा जाणून घ्याल तर एक दिवशी लोक तुम्हाला सॅल्यूट करतील. का? कारण देवाची इच्छा आहे तुमचं नाव, देवाची इच्छा आहे तुमचं नाव. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं तर ते लगेच मोठं होत नाही. ऐका बरं का, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं तरी एका रात्रीत ते घडत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टीमधनं जावं लागतं, बऱ्याच गोष्टीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. परिस्थिती तुमच्या बाजूला नसणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जरी देवाची इच्छा आहे तुमचं नाव मोठं व्हावं तरी सगळे लोक तुमच्या विरोधामध्ये असणार आहे. शास्त्रात उलगडून बघा, शास्त्रामध्ये उलगडून बघा, तुमच्या लक्षात येईल. जेव्हा या असणाऱ्या योसेफाला देवानं सांगितलं 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील, तेव्हा या योसेफाला त्याच्या भावांनी सुद्धा विरोध केला. त्याच्या भावांनी सुद्धा त्याला विरोध केला. परिस्थिती अशीच आहे. जेव्हा परमेश्वर तुमचं नाव मोठं करण्यासाठी तुम्हाला वापरत असतो, त्या सगळे तुमचे विरोधक हे तुमच्या जवळचेच लोक असतात, तुमच्या बाजूचेच लोक असणार आहेत. तुमच्या घरातले लोक तुमचे विरोधक असतील, मंडळीतले लोक तुमचे विरोधक असतील, विश्वासदार लोक तुमचे विरोधक असतील. येशू ख्रिस्ताला सुद्धा आणि सगळ्यात वरती वर नेमणार होता, त्यास आम्ही पाहतो येशूचे शिष्यच त्याचे विरोधक होते.
यहूदा इस्करियोत येशूचा कट्टर विरोधक आहे. तो येशूच्या सोबत चालतो, पण सगळ्यात मोठा विरोध जर कोणाचा असेल तर आम्ही पाहतो याच यहूदानं येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकलं. येशूला 30 रुपयाला विकणारा सुद्धा यहूदाच होता, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून जेव्हा प्रभू तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालवत असतो, देवाची इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागला आहे. अनेक वेळा परिवारातला असतील, मंडळीच्या लोकांचा असतील, जिथं राहतात त्या लोकांचा विरोध तुम्हाला सहन करावा लागत असेल. परंतु लक्षात ठेवा, सक्सेसफुल जीवन जगण्यासाठी, यशस्वी जीवन जगण्यासाठी, विरोधी आणि विजयशाली जीवन जगण्यासाठी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागणार आहे. अजून एवढं मोठं आहे, तुम्हाला बोलायला पाहिजे. तर नाही, इथं तुलाच बोलावं लागणार आहे. आणि मग मी उभं राहिलो, बोलायला सुरुवात केली. आणि मग लोक रडायला लागले, पश्चाताप करले. ते स्वप्न मी माझ्या पालकाला सांगितलं. मग माझ्या पालकाने मला सांगितलं की बाबा, तुला देव एका ठिकाणात सेवेसाठी घेऊन जाणार आहे. सारखं ते स्वप्न मला पडायचं. आणि मग तुला तिथे घेऊन जाणार आहे. मग माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झालो मी. मग चांगली नोकरी मला लागली. आणि मग ट्युशन घ्यायला लागलो. 100 विद्यार्थी, एवढी मेहनत घ्यायला लागलो की मठ्ठ विद्यार्थी माझ्याकडे हाणून मारून त्यांना एवढं छान पैकी मी तयार केलं. आणि इतकं सगळ्या त्या गावामध्ये माझं नाव व्हायला लागलं की मला विद्यार्थी यायला लागले. कामाच्या ठिकाणामध्ये माझं नाव, चांगली पोस्ट मला मिळाली. आणि बघता बघता सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि ते मला सारखं बोलायचं की तुला पाळक व्हायचंय. आणि मला म्हटलं नाही बाबा, पाळकाची परिस्थिती, मी आमच्या पाळकाचं बघत होतो, त्यांची एवढे हाल व्हायचे. मी म्हटलं नाही बाबा, पाळक नाही बनायचं. पाळक बनलं तर त्या पाळकाला काही चांगलं मिळतच नाही. म्हटलं एवढा सगळा पैसा मिळतो, मान मिळतो, जास्तीत जास्त आपण पाळकाला मदत करणारा व्यक्ती बनू, पण पाळक नाही बनायचं. आणि मी तसंच काम रेटून पुढे न्यायला लागलो. कसं सक्सेसफुल होणार आहे? केबिन होतं मला चांगलं, 50 लाखाचं केबिन मला बनवून दिलं. छान केबिन, एकदम मस्त केबिन. आता माझी स्वप्न पण मोठी होती की नाही, केबिन आलं, पैसा यायला लागला, ट्युशनचा पैसा, कामावरचा पैसा. आता एवढं सगळं आल्यावर मी काय म्हणतो, नाही पाळक नाही बनायचं, आपण जास्तीत जास्त पाळकाला मदत करू. आपल्या पाळकाला आर्थिक प्रश्न आहेत, आपल्या पाळकाला मदत करू. मी माझी इच्छा पूर्ण, माझं स्वप्न काय नाही, चांगला बंगला, चांगली कार, चांगली गाडी, घोडा, हेच माझ्याकडे पाहिजे. तर तसं मी प्लॅन केलं. आता प्रॉब्लेम काय माहिती का, देवाची इच्छा सोडून मी माझी इच्छा पूर्ण करत आहे. इकडं एसावाला देवानं ज्येष्ठपण दिलं. याकोबाच्या बाबतीमध्ये पोटामध्ये असताना रिबिका म्हणती काय आहे, देव म्हटला माझीच आहे, वडिलांनी धाकट्याची सेवा करावी. पण पाठवलं अगोदर एसावाला, त्याला ज्येष्ठपण दिलं. आता ज्येष्ठपण त्याला दिलं तर त्याचं ज्येष्ठपण त्यालाच घालावं लागणार आहे. देव कुणाचं ज्येष्ठपण काढून टाकत नाही. शास्त्रामध्ये असं लिहिलं, पहिले ते शेवटले ते. इकडं पण लिहिलं, वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे काय, जो ज्येष्ठ आहे तो कनिष्ठाची सेवा करणार आहे. मंडळीमध्ये पण हेच असतं. जे सिनियर आहेत ना, ते सिनियरपणाच्या धुंदीमध्ये नशेत एवढे वाढलेले असतात की त्यांचं ज्येष्ठपण निघून जातं. आणि जे कनिष्ठ आहेत, मग आम्ही म्हणतो की बघा ते मागून आले आणि त्यांना स्टेज दिलं, आणि आम्ही जुने आहेत आणि आम्हाला काहीच नाही दिलं. उधळ्या पुत्राचा भाऊ पण तेच म्हटला, एवढे वर्ष मी बापाकडे राहिलो, माझ्या बापानं कोकरू कापलं नाही, उधळ्या पुत्र उधळून आला, त्याच्या बापानं अख्खा पशु कापला. आता हे आत्मिक युद्ध जे आहे ना, हे आत्मिक युद्ध अशाच पद्धतीचं असतं. यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी गमावल्या ना. याकोब पोटामध्ये असताना त्याच्या आईनं ज्या डोक्यामध्ये ठेवलं, रिबकेला माहिती होतं वडील धाकट्याची सेवा करेल. याकोब जास्त मोठा झाला, त्याच्या आईने त्याच्या डोक्यात बिंबवलं, बाबा काही सेकंदानं तू लेट जन्माला आलास, परंतु देवाची इच्छा आहे तू ज्येष्ठ बनावं. एक संधी येईल, ती संधी सोडू नकोस. आणि ती संधी आली, दोघाला पण भूक लागली, पण याकोबानं त्या भुकेचा विचार केला नाही. एसावाला वरण दिलं आणि ज्येष्ठपण मिळवलं. लक्षात ठेवा, कधी कधी किंमत चुकवण्यासाठी तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे का, कारण तुम्ही किंमत चुकवाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. किंमत चुकवावी लागणार. किंमत चुकवा, काही गोष्टीसाठी किंमत चुकावी लागणार आहे. मी पण किंमत चुकवले, सोडलं सगळं.
डिग्र्या फाडल्या मी स्वतः माझ्या हाताने, डिग्र्या फाडल्या. आज एक सुद्धा कॉलेजचं कागदपत्र माझ्याकडे नाही. फाडून टाकल्या डिग्र्या. जेव्हा मिनिस्ट्री करता करता हताश निराश झालो ना, एवढ्या कमी पैशामध्ये सेवा करायची, एवढं सगळं कठीण आहे. नगरमध्ये आज मी इथं आलो, महाराष्ट्रामध्ये आज जे लोक मला ओळखतात, परंतु पहिली माझी सेवेची सुरुवात पण नगरमधनं पास्टर बल्लाळ यांच्या चर्चमध्ये पहिल्यांदा पास्टर बल्लाळनी आणि मला बोलवलं. त्यानंतर मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरत राहिलो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, याची किंमत मला चुकवावी लागली. ही किंमत चुकवत असताना ज्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात, त्या गोष्टी सोडण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. फाडून टाकलं सगळं, डिग्र्या नाही ठेवल्या जवळ. जेव्हा प्रभू बोलवतो ज्येष्ठपणासाठी, तुम्ही तुमच्या ज्येष्ठपणाला सांभाळत बसत नाही. आम्ही पाहतो तो म्हटलं वरणाची किंमत चुकवायला. तांबड दहिकता, तांबड ही दहिकता आहे. दहिकतेसाठी कधी कधी आत्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. देवाची इच्छा काय? दहिकतेचा त्याग केला पाहिजे. जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. अहो लक्षात ठेवा, कितीही चांगलं चुंगलं तुम्ही खाल, कशाला दाखला देऊन ठेवलेला आहे. श्रीमंत माणूस ख्याली खुशालीचं जीवन जगत होता. दरिद्री लाजरस फोडानं भरलेलं जीवन जगत असताना पुत्र येऊन त्याचे फोड चाटत होते, पण विश्वासाचं जीवन त्यानं टिकवून ठेवलं. एक दिवशी दोघं पण मेले. श्रीमंत माणूस मेल्यावरती नरकामध्ये यातना भोगत आहे. लाजरस फोडानं भरलेलं शरीर तसंच घेऊन जीवन जगत आहे. लक्षात ठेवा, श्रीमंतीमध्ये विश्वास टिकून ठेवणं सोपं आहे. गरिबीमध्ये विश्वास टिकून ठेवणं, फोडानं भरलेल्या शरीरामध्ये विश्वास टिकून ठेवणं फार कठीण आहे. बरं, त्या व्यक्तीचं लाजरसचं जीवन एक दिवसापुरतं फोडाचं नव्हतं, मरेपर्यंत त्याच्या शरीरावरती फोड आहेत. अशा पद्धतीचं अपयशी जीवन जगत होता. पण खरं यश काय? दहिकतेसाठी जगला नाही. तो म्हटला देह एक दिवशी संपणार आहे, पण आत्मा सार्वकालिक जीवनासाठी जाणार आहे. आत्मिक जीवनाचा विचार केला आणि स्वर्गामध्ये त्याच्या आत्मिक जीवनाचं प्रतिफळ मिळालं. पृथ्वी तलावरचं जगिक जीवनाचा विचार करू नका. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी उत्तम प्रतिफळ असणार आहे. ते देवाच्या इच्छेप्रमाणे जगा. या पृथ्वी तलावर असणारच. कोण काय म्हणतं, कोण कशा पद्धतीनं रिॲक्ट होतं, याचा विचार करू नका. योसेफाच्या भावाने त्याला विकलं. योसेफ रिॲक्ट झाला नाही. तो नाही म्हटला प्रभू मला स्वप्न दिलं, 11 पेंड्या माझ्या पेंड्याला नमन करतील, या पेंढ्याने तर मला विकून टाकलं, या पेंढ्या तर मला मारण्याची योजना करत आहे. जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असतं ना, तेव्हा कोणीतरी तुम्हाला विकण्याचा प्रयत्न करत असतं. जेव्हा तुम्हाला यशस्वी जीवन जगायचं असतं ना, तेव्हा तुमच्या यशाला कोणीतरी कापत असतं. आम्ही पाहतो एसावानं सुद्धा याकोबाचं यश पोटामध्ये असतानाच कापलेलं आहे. पुन्हा मी तुमच्यासाठी काय विधान करत ऐका. जेव्हा तुम्ही आत्मिक व्यक्ती असता, जेव्हा तुम्ही सेवा करता, जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये असता, जेव्हा तुम्ही परिवारामध्ये असता, कोणतरी तुम्हाला कापत असतं. याकोब एसावाची टाच धरून आला ज्येष्ठपणासाठी. पोटामध्ये ऐकलं असेल त्यानं, वडील धाकट्याची सेवा करेल. त्याला असं वाटलं कदाचित ही गोष्ट बदलली जाईल. ऐका बरं का मी काय बोलतो. याकोबाला असं वाटलं परमेश्वर बोलला. तुम्ही गर्भाशयात काय कळतं, समजतं. मरिया आणि अलिशेबा दोघं प्रेग्नंट होत्या. अलिशेबा मरियाला भेटायला घेतली, त्यास आतमधल्या योहानाने येशूला पाहून उडी मारली. अभिवादन केल्याबरोबर योहानानं उडी मारली. का? योहान म्हटला जगाचा उद्धारक माझ्या समोर आहे, मरियेच्या पोटामध्ये, आणि आतल्या योहानानं उडी मारली. याचा अर्थ योहानाला माहिती होतं या गर्भाशयात एकीकडे योहान, मरियेच्या गर्भामध्ये येशू आहेत. या गर्भातल्या बाळांनी एकमेकाला अभिवादन केलं. याकोबानं सुद्धा पोटामध्ये ती भविष्यवाणी ऐकली असेल. अरे देवानं ठरवले तुला ज्येष्ठपण द्यायचं. लक्षात ठेवा, जेव्हा देव ठरवतो तुम्हाला यशस्वी करायचं, तर जगामध्ये तुम्हाला कोणीच तुम्हाला अपयशी करू शकत. कोणीच नाही प्रिया, कोणीच नाही. कोणाला दोष पण देऊ नका, कोणाला दोष देऊ नका. उलट या लोकांच्या विरोधामुळेच तुम्हाला लढण्याची एक प्रेरणा मिळत असते. अहो लढायला मजा तर पाहिजे का नाही? नाहीतर पुष्कळ कसरत केली आणि कोण तुमच्या संगती पैलवानाबरोबर कुस्ती खेळायला कोणच नाही, तुम्ही कशी काय पैलवान सिद्ध होणार आहे? एवढ्या युद्ध केले आणि शाऊल त्या गल्ल्यातला पाहून लपून बसला.
दाविदानं कसरत केली होती आणि तो वाट पाहत होता, एक चान्स मिळू द्या लढाईची, दाखवतो या शौलापेक्षा पराक्रमी मी आहे. आणि दाविदाला संधी मिळाली. चर्च मध्ये तुम्ही असंच कोणीतरी असाल, तुम्हाला कल्याण तुमच्या समोर येईल, तुम्ही त्याला हरवून दाखवून देणार आहात तुमच्या बरोबर देव आहे आणि तुम्ही विजयी ठरणार आहात. लढण्यासाठी तयार राहा, सिद्ध राहा. देवाची इच्छा समजून घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही गर्भाशयामध्ये आणि पोटामध्ये असताना तुम्ही मागं असावं, पण देव तुम्हाला कायम मागं नाही ठेवणार. कायम मागं तुम्ही कधीच नसणार आहे. एक दिवशी तुम्ही एवढं सगळ्यांच्या पुढे असाल, जे पुढे असतील ते तुमच्या मागं असतील. हे देवाचं काम आहे, लक्षात. हालेलुया. प्रभू तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतो, यशस्वी होण्यासाठी तो जो असणारा इसाक आहे, ऑलरेडी तो यशस्वी होता. एसाव यशस्वी होता, पण त्यानं त्याचं यश घालवून टाकलं. कशासाठी? आपली इच्छा. काय इच्छा? मला वरण पाहिजे, बस. वर्णासाठी केलं हो ज्येष्ठ. पण आम्ही देखील मंडळीमध्ये तसंच असतो. आम्ही वर्णासाठी यायचो ना. काय माईक नाही मला दिला, बरं नाही, माईक नाही दिला म्हणून मी येतच नाही चर्चला, मी दुसऱ्या चर्चला. आता दुसऱ्या चर्च मध्ये काय तो माईक तुमची वाट बघतो का? आल्यावर तुम्हाला बरं देतील 2 दिवस 4 दिवस, तिथं पण तेच लोक असणार आहे जे तुमच्या मंडळीचे आहेत. तिथं पण थोमा असणार आहे, तिथं पण पेत्र असणार आहे, तिथं पण सगळीकडे तेच आहे. माईक नाही नेला, माझा आवाज नाही, मला माझी प्रार्थना चालू असताना दुसऱ्याने सगळं वरण आहे हो, मला प्रार्थनेला चान्स नाही दिला. घरी जाऊन नाही करतायत प्रार्थना. इथं प्रार्थना कुणाला करता? कुणाला करता? अहो बोला की, कुणाला करता? आणि घरी? मग घरी जाऊन करायची ना. इथं कशाला पाहिजे? इथं कुणासाठी गाता? घरी कुणासाठी गाता? मग इथं नाही गायला, घरी जाऊन गा ना. मग इथंच पाहिजे गायला, इथंच पाहिजे नाचायला, इथंच पाहिजे प्रार्थना करायला. का तर तुम्ही घरी व्यक्तिगत प्रार्थना करत नाही, इथली प्रार्थना लोकांना दाखवता. दानियल सिंहाची गुहा असताना सुद्धा घरी गेला, दार खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली. आणि या प्रार्थनेच्या बळावरती गुहेमध्ये पडलेला दानियल बाहेर पडून म्हणतो, राजा म्हणतो, दानियेला तुझा देव तुझ्या बरोबर होता, तुझा देव तुझ्या बरोबर होता. दानियेलाला सिंहानं खाल्लं नाही का? कारण दानियेलाचं व्यक्तिगत जीवन प्रार्थनाशील जीवन होतं. दानियल प्रार्थना करताना एकटा प्रार्थना केला. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या बरोबर त्याची प्रार्थना नव्हती. त्याची प्रार्थना घरी जाऊन देवाला त्यानं सादर केली. लक्षात ठेवा, एक यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभूच्या इच्छेला महत्व द्या. प्रभूची इच्छा. कित्येक वेळा देवाची इच्छा आमच्याकडे नसल्या कारणानं आम्ही दैहिकतेला महत्व दिले. दैहिकता, आमच्या इच्छा, आमच्या देहाला काय बरं वाटतं, कान देऊ नाही का? सर्व सामान्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवता, अगदी सामान्य. एक यशस्वी जीवन जगत असताना तुम्ही आपल्या शरीराकडं इतकं पाहू नका की तुम्ही दुःखी व्हाल. काय बोलतो तुम्ही नीट ऐका. तुम्ही इतकं तुमच्या शरीरावरती, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती प्रेम करता. माझ्या व्यक्तिमत्वावरती म्हणून बोलत नाही, तुम्ही आशीर्वादित आहात, यशस्वी आहात म्हणून लोक तुमच्याविषयी बोलत आहेत. मग कशाला वाईट वाटून घेता? तो म्हणता, अरे तुला तो आशीर्वाद, तू काय लिहिलं वाचावर माझ्या तुमच्याविषयी? माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. सर्व प्रकारचं वाईट बर का, सर्व वाईट, चांगलं काहीच बोलणार नाही. आम्हाला असं वाटतं आम्ही एवढं चांगलं वागतो. अहो सक्सेसफुल व्हायचंय ना, वाईट बोललंच पाहिजे. एक फास्ट मला भेटायला आला. त्यावेळेस काय झालं की मंडळीतले लोक जरा प्रेम करतात. 2 लोकांनी माझ्या बोटामध्ये मला अंगठ्या दिल्या. बाळक साहेब घाला, मला नाही, अजून आहेत माझ्या बोटामध्ये. कधी माझं डोकं फिरलं तर घालतो सगळ्या बोटामध्ये. सहसा माझं सोन्यावर प्रेम नाही, ते दिलं, मी ठेवलंय. आणि मग दोघांनी 2 अंगठ्या दिल्या होत्या, घातल्या बोटामध्ये, बसलो. एक पाळक मला भेटायला.
भेटला, प्रेज द लॉर्ड केलं, प्रार्थना केली, एवढं छान माझ्याशी बोलला. म्हटलं पाळक साहेब, तुमचं नुसतं मिनिस्ट्रीवरती प्रेम आहे, चर्चला पडदे, आतमधली सगळी किती छान सेवा तुम्ही करता, सगळं ऐकलं. दुसऱ्या पाळकाला भेटायला गेला. ते पाळक मला भेटायला आले. म्हणजे काय तुम्ही मला बोलवलंच नाही? म्हटलं कशाला? आत्ताच पाळक साहेब येऊन गेले, त्यांनी सांगितलं तुम्ही लग्न केलं. म्हटलं कशावरून? त्यांनी तुमच्या बोटामध्ये नवीन सोन्याची अंगठी बघितली. 2 बोट अंगठ्या आहेत, 2 लग्न केले का? 2 अंगठ्या आहेत, 2 लग्न केले का? अंगठी घातल्यावर लग्न होतं, मग काय बाकीच्याने अंगठ्या घालूच नाही का? आणि तुम्ही मला काय नाही? अहो नाही, माझ्या हातामध्ये मंडईतल्या लोकांनी दिलेले आहेत. इथं एवढं कौतुक करून तिथं जाऊन सांगितलं पाळकानं लग्न केलं. पण मी रिॲक्ट झालो नाही. मला माहितीये हाच आशीर्वाद आहे, लोक तुमच्याशी लबाडीने बोलतील. हाच आशीर्वाद आहे, हे आत्मिक जीवन आहे, हे यशस्वी जीवन आहे. तुम्ही सेवा करता, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही प्रभूला अनुसरता, तुमचं यश याच्यामध्येच आहे. लोक तुमच्याविषयी बोलतात, तुमच्याविषयी कोणीच बोलत नाही. मग का नाही बोलत? तुमच्याकडे यश नाही म्हणून तुमच्याकडे बोलत नाही. पण ज्याच्याविषयी जास्त बोलतात, देवाचं वचन सांगतं का ऑलरेडी तो आशीर्वादित आहे. जेव्हा लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात, लोकाला बोलू द्या. लोक बोलतील म्हणून तुम्ही थांबू नका. तुम्ही याच्यापेक्षा वेगानं सेवा करा, याच्यापेक्षा जास्त धार्मिक बना. आमेन. हालेलुया. जास्त धार्मिक बना. काही दुःखी कष्टी व्हायचं नाही. असं का बोलले, तसं का बोलले? शास्त्र काय सांगतं? त्यानं आपल्या दहित्येसाठी ज्येष्ठपण घालवलं. फार वर्ष तुम्ही प्रभूमध्ये चालला, प्रभूमध्ये ज्येष्ठ आहात. खूप वर्ष तुम्ही विश्वास टेकवून ठेवला, खूप वर्ष तुम्ही मंडळीमध्ये थांबला. नीट आहे का काय बोलतो मी तुम्हाला? जुने सभासदात याकोब आत्ता आलाय, तुमच्या नंतर त्याचा जन्म आहे. याकोबाचा जन्म नंतर आहे. पहिल्यांदा एसाव आला, नंतर याकोब आला. एसाव आणि याकोब ही प्रत्येक परिवार आणि प्रत्येक मंडळीची व्यथा आहे. प्रत्येक परिवारामध्ये एसाव आहे आणि याकोब आहे. पहिल्यांदा आले, नंतर आले. आणि काय घडलं माहिती का? या व्यक्तीनं त्याला भूक लागली. कोणाला भूक लागली? एसावाला. बऱ्याच लोकांना भूक लागते. कसली भूक? वाहवा करून घ्यायची भूक, वाहवा करून घ्यायची. कोणीतरी आमचं कौतुक केलं पाहिजे म्हणून. बघा, प्रार्थना केली तर 4 लोक, कशी झाली माझी आज प्रार्थना, कशी घेतली तिला प्रार्थनेत. आज तिला प्रार्थनेत अशी घेतली. आणि कुणाला प्रार्थना सादर केली? म्हणून बायबल काय सांगतं माहिती का? ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करता त्याच्याविषयी माहिती करून घ्या, तो देव आहे. देव आहे तो. तुमची प्रार्थना कुणाला टोमणे मारण्यासाठी आणि वाद करण्यासाठी नव्हे. तुमची प्रार्थना ज्याच्या समोर तुम्ही सादर करता, तो शब्दाचा तुमच्या धार्मिकतेचा हिशोब घेणारा देव आहे. म्हणून बायबल सांगतं, देवाच्या अंगणामध्ये, मंदिरात पावलं टाकताना सावधगिरीने पाऊल टाका, कारण तुझे शब्द ना शब्द तो ग्रहण करणारा देव आहे. धार्मिकता काय? काय धार्मिकता? ज्या धार्मिकते संबंधानं तुम्ही विचार करतात, माझ्यामुळे लोक तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोलतील. लोक लबाडीने वाईट बोलले म्हणून दहिक बनू नका. एसाव दहिक बनला, त्याच्यातली दहिकता बाहेर आली, त्याला भूक लागली. तुम्हाला रिवेंजची, बदला घेण्याची भूक लागते. कसं मी बदला घ्यावा? कोणीतरी माझ्याविषयी वाईट बोललेलं आहे, कोणीतरी माझ्याविषयी वाईट बोललं. ऐका, घराघरामधले, मंडळांमधला प्रश्न, का मंडळ्या सक्सेसफुल नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. का सेवा सक्सेसफुल नाहीये? रिवेंज घेण्याची भूक लागलेली, बदला घेण्याची भूक लागलेली. पुष्कळ लोक बदला घेतात. सेवा करणाऱ्या लोकांमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे. कधी कधी त्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी एखाद्या परिवारामध्ये जाऊन आम्ही देवाचं वचन सांगण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीचे गुण आणि दोष एखाद्या व्यक्ती संबंधानं, जिनं माझ्याविषयी वाईट बोललं, त्या व्यक्ती संबंधाचं सगळ्या प्रकारचं कलुषित, त्या व्यक्तीच्या विषयीचं मन खराब करण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि आम्ही आमचं ज्येष्ठपण घालवत आहोत. काय देवाची इच्छा आहे? तुम्ही तिथं जाऊन देवाविषयी बोलावं का लोकांविषयी बोलावं?
बोललं असेल एखाद्या व्यक्ती तुमच्या संबंधानं. अहो, ज्यांना येशू संबंधानं बोलले तो म्हटले बलजबूल भूतांचा अधिपती आहे. येशू संबंधानं सुद्धा बोलले बर का. तुम्हाला माहिती का, ईश्वर सुद्धा आरोप झाला स्त्रियांच्या बाबतीमध्ये. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना रानामध्ये भाकरी आणण्यासाठी पाठवलं, तेव्हा गावात जाऊन भाकरी घेऊन या, आणि प्रभू येशू ख्रिस्त याकोबाच्या विहिरीवरती त्या शमरोणी स्त्रीची बोलत असताना त्या शिष्यांना माहिती होतं ती कोण आहे, व्यभिचार करणारी. आजपर्यंत या बाईच्या घरामध्ये बरेच पुरुष आले होते, सगळं शिष्यांना स्टोरी माहिती होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं बोलताना हे शिष्य नेमके तिथं टपकले आणि ते काय म्हणतात माहिती का, ही बाई कोण आहे हे येशूला माहिती असतं ना. कुचबुजले असं लिहिलंय, त्याच्या मनामध्ये आलं हे कसं काय येशू तिच्या संगती बोलत आहे. आता हे शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं, याचा अर्थ शिष्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालं. याने आम्हाला गावात पाठवलं आणि या बाईशी गप्पा मारतो, म्हणजे येशूच्या मनामध्ये जे आमच्या मनात आहे ते येशूच्या मनामध्ये. हे कधी कधी लोक अशाच पद्धतीचं येशू संबंधानं 12 शिष्यांच्या मनामध्ये आलो तुमच्याविषयी येणं साहजिकच आहे. येशूनं त्याच्याविषयी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, पण शास्त्रात नोंद करून ठेवलं. पुन्हा मी ही गोष्ट तुम्हाला काय सांगतो माहिती का, ज्याची तुम्ही चर्चा करता त्याची नोंद होती. ज्याच्याविषयी तुम्ही चर्चा करता त्याची नोंद होती. तुमच्याविषयी कोणी चर्चा करत असेल त्याची नोंद देव घेणार. हालेलुया. कोण तुमच्याशी चर्चा करत असेल, काळजी करू नका, तुम्ही नोंद घेऊ नका. ज्याला घ्यायची तो बरोबर घेईल आणि न्यायाच्या दिवशी तुम्हाला प्रतिफळ आणि त्याला दंड असेल. न्यायाच्या दिवशी तुम्हाला प्रतिफळ, तुम्हाला दंड. म्हणून असं म्हटलंय, माझ्या नावामुळे लोक तुमच्याशी लबाडीने वाईट बोलतील, त्यास तुम्ही कशात हाचा वचन तेच. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, स्वर्गात काय प्रतिफळ मोठे आहे. म्हणजे स्वर्गात तुम्हाला प्रतिफळ आणि त्यांना काय दंड. शास्त्रात लिहिलं, निंदा करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात नाहीच प्रवेश. आता बघा, सगळ्याला माहिती निंदा करण्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, पण आपण लोकांनी काय आयडिया काढली माहिती का, निंदा म्हणून नाही सांगत, तुम्हाला माहिती व्हावी यालाच निंदा म्हणतात. नाही कसं करतो म्हणजे, निंदा नाही करत बरं का मी. तुम्ही तोंडात मारून घ्या, नाही तर डोक्यात मारून घ्या, नाही तर भिंतीवर डोकं आपटून म्हणा, निंदा करत नाही. पण एखाद्याच्या पाठीमागं बोलणं याला निंदा म्हटलेलं आहे. आणि अशा निंदकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठे अपयशी लोक आहात, परंतु यशस्वी लोक फक्त देवाविषयीचे आणि व्यक्तीविषयीचे चांगल्या विचारानं चालत असतात. आत्मिक बना, दैहिक बनू नका. दैहिक म्हटलं, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, निंदकाच्या बैठकीमध्ये बसत नाही. पण आम्हाला एवढी सवय असते ना, एवढी सवय, कधी कधी आम्हाला जर ते कळलं नाही ना पलीकडे काय झालं, तर भिंतीला सुद्धा कान लावतो, अरे जर शांत बस ना, का तर नीट ऐकायला येत नाही, का तर तुम्हाला आपल्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरातला जास्त इंटरेस्ट आहे, आपल्या आत्मिक जीवनापेक्षा दुसऱ्याच्या आत्मिक जीवनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. प्रॉब्लेम काय झाला, यहुदा चोर आहे, पण यहुदाला ती स्त्री काय विचार करते याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. पेत्र शिव्या देणार आहे, पण पेत्राला आपल्यामधले वाचाळ शब्द, आपल्यामधला अश्लीलपणा, आपल्यामधलं घाणेरडं जीवन याच्याकडे त्याचं लक्ष नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीशी विहिरीवरती बोलत आहे, याच्याकडे त्याचं जास्त लक्ष आहे. परिणाम काय झाला माहिती का, यहुदाने शेवटी येशूला 30 रुपयाला विकलं आणि पेत्रानं येशूला शिव्या दिल्या. जर त्यानं स्वतःची राखण केली असती ना, तर पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं शिव्या दिल्या नसत्या. यहुदानं येशूला 30 रुपयाला विकलं नसतं. म्हणून बायबल सांगतं, मी दुसऱ्याच्या द्राक्षीच्या मळ्याची राखण करायला गेलो, पण माझाच मळा दुसऱ्याने खाऊन टाकला. माझ्याच मळ्यामध्ये कोल्हे शिरले. राखण आपल्या जीवनाची, राखण आपल्या आत्मिक जीवनाची करायची, दुसऱ्याच्या जीवनाची नाही प्रियानो. म्हणून म्हटलंय अपयशी जीवन काय,
त्याचं कारण सांगितलं की माझ्या दैहिकतेसाठी जेव्हा मी दैहिक जीवन जगतो आणि त्या दैहिकतेचा परिणाम काय, जसं बाबेलचा बुरुज बांधायला निघाले ते त्यांच्या इच्छेप्रमाणे, ते म्हटलं नाही दगडांपेक्षा विटांनी बांधू, दगडांपेक्षा विटांनी बांधू. काही लोक आपलं आत्मिक जीवन आपल्याच पद्धतीने बांधतात. नाही, चर्चला जाऊन काय धार्मिक बनायचं आहे, चर्चला जाऊन काय उपयोग होणार आहे, आपण घरी बसून प्रार्थना करू, आपण घरीच थांबूया. सांगू का तुम्हाला, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलं, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील मी त्यांच्यामध्ये. आता याच्यात पण लोकांनी त्याच्यात सोल्युशन काढलं, मी, माझी बायको, माझा मुलगा, दोघं किंवा बसलो आम्ही घरामध्ये तिघे जण. चर्चमध्ये नाही. चर्चमध्ये काय, चर्चमध्ये सगळं पॉलिटिक्स आहे. चर्चमध्ये काय, तिथं कुणाचं कुणाला पटत नाही. घरात तर पटतं का? तुमच्या घरात तुमचं एकमेकाला पटतं का? पटत नाही. पण तुम्ही घरामध्ये राहता ना, का तिथं घरामध्ये पटलं नाही नवऱ्याला म्हणता ते घटस्फोट म्हणता का? तुम्ही नाही पटलं मुलाला चल घराच्या बाहेर, दुसऱ्या दिवशी घरात मुलगा परत, त्याचं बाहेर चालत नाही. फॅमिली आहे, चर्च पण फॅमिली असते हो, पटत नाही एकमेकाचं. येशूचे 12 शिष्य शेवटपर्यंत एकमेकाशी पटलं नाही. येशूच्या बरोबर राहणारे हो, कोण होतं त्यांच्या संगती? येशू. आणि कोण येशू? काना गावात पाण्याचा द्राक्षरस केलेला येशू हो. कोण येशू? डोंगरावरती 5,000 लोकांना जीव घातलेला येशू. कोण येशू? लाजरसला कबरेतनं बाहेर काढलेला येशू. अहो, आम्ही चर्च मध्ये प्रोग्राम ठेवतो तर आमचं जेवण संपतं आणि आम्ही शिष्यांना शिकवलं, त्यांचं कसं मन परिवर्तन होणार आहे? येशूने एवढं भारी चमत्कार करून हे शिष्य बदलले नाहीत, आमचे शिष्य काय बदलणार आहेत? कसे मंडळीतले लोक बदलणार आहेत? मग बदलत नाही म्हणून तुम्ही चर्च बदलणं हे योग्य नाही. तुम्हाला तिथंच राहून प्रभूचं गौरव करायचं का? कारण आम्हाला चालवणार आमचा देव समर्थ आहे आणि म्हणून तुम्हाला तिथंच राहायला पाहिजे. तिथंच राहा. आत्मिक जीवनाची काळजी घ्या. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चाला. दैहिकतेला महत्व देऊ नका. उपासनेसाठी प्रभूनं स्थळ दिलं, त्या स्थळाचा विचार करा. देवाची इच्छा आहे तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडून परमेश्वराच्या घरामध्ये जाऊन त्याची उपासना करावी, आराधना करावी. दैहिकतेला महत्व देऊ नका. तुमच्या देहाचं नियंत्रण, तुमचं शरीराचं नियंत्रण तुमच्या देहानं करता कामा नये. तुमच्या देहाला देवाच्या घरापासून त्यानं दूर ठेवता कामा नये. म्हणून आम्ही पाहिलं ते असं म्हणतात की आपण विटांनी बांधू, दगड वापरायचे नाहीत. अजून काय म्हटलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायात 3ऱ्या वचनाकडे परत जाऊया. 5 मिनिटांमध्ये आपण संपूया, मला वेळ होत चाललेला आहे. हा, ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू. विटा करून पक्क्या बाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. काय केलं माहिती का? दगडाऐवजी, ऐका बर का, मी तुम्हाला जी गोष्ट सांगते, देवाची इच्छा काय घडतं बघा. परिवारात, मंडळीमध्ये काय असतं? दगडाऐवजी विटा. आता दगडामध्ये विटामध्ये फरक काय? विटा सगळ्या एका आकाराच्या असतात, बरोबर की नाही? 4 इंची 6 इंची बांधकाम करताना तो गवंडी सांगतो 4 इंची मध्ये बांधायचं का 6 इंची मध्ये बांधायचं? कधी म्हणतात आता पूर्वी म्हटले, पूर्वी त्या 6 इंची विटा, 4 इंची विटा डबल वापरतो, आता 6 इंची मध्ये वापरतात. दगडाला कसं असतं? आकार नसतो, सगळे दगड वेगवेगळ्या आकाराचे. आता चर्च मध्ये पण काय असतं माहिती का? विटा एका विचाराचे. कोण आवडतं माहितीये? जे माझं ऐकतात त्या विटा माझ्या बाजूला या. पेत्राच्या स्वभावाची एका बाजूला, थोमाच्या स्वभावाची एका बाजूला. आणि होतं काय माहिती का? सगळे चर्च मध्ये ग्रुप पडले जातात. चर्च सक्सेसफुल का होत नाही? मंडळी यशस्वी का होत नाही? कारण मंडळीमध्ये विटा एकत्र आल्या. तीच गोष्ट म्हणतो. कोण म्हणतं मी पौलाचा, कोण म्हणतो मी अपोलोसचा. पौलाच्या काळामध्ये घडलं बरं का. पौलाचं, अपोलोस, येशूच्या बरोबर जाणारे 3 शिष्य, 9 खाली राहणारे, 9 सगळे एका विचाराचे, 3 एका विचाराचे. ते म्हटले नाही येशूच्या बरोबर. येशू कुठं जाईल तिथं, वर जाऊन झोपू पण येशूच्या बरोबर. तसे मंडळीमध्ये पण विश्वासू पाळकाला थोडकेच लोक असतात. येशूला विश्वासू 3 आणि विरोधात किती? 9. ज्या अर्थी ते वर जात नव्हते म्हणजे ते काही येशूच्या बरोबर नव्हते, खालीच. 9 खाली 3 वर. पाळकाच्या बाजूने नेहमी कमीच लोक असतात.
विरोधामध्ये आबा बाबा बाबा, असंच केलं पास्टरने, तसंच केलं पास्टरने, पास्टरचं हेच चुकलं, पास्टरचं तेच चुकलं. अरे बाबा, तू जर एवढा बरोबर असता तर पाळक खाली तू पुलपीटवर असता ना. पाळकानं खाली पाहिजे, तू पुलपीटवर पाहिजे. तुला खाली बसून सगळं सुचतं. आता तू वर चढ आणि मी तुझ्यातले एवढे दोष काढेल की अख्खा तू दोषी. काय झालं मोशेच्या बाबतीमध्ये? मिरियमने आरोनने काय केलं? ते म्हटले काय ते मोशेशीच बोलतो का? होय, त्यानं कितीही चुका केल्या तर 40 वर्ष त्यानं काय केले फक्त हे मी पाहिलेलं आहे. अरे तुमच्यासाठी त्यानं जाऊन रानामध्ये विद्वत्ता सगळी गहाण ठेवली, माझी इच्छा पूर्ण केली, असा सेवक बनला नाही. पण जेव्हा या सगळ्या गोष्टीचा त्याग करून देवानं ज्या इब्री लोकांचं पत्र लिहिणारा लेखक त्याला सांगितलं, इब्री लोकांच्या मंडळीला पत्र लिहिताना मोशेचा उल्लेख कर, त्याच्यामध्ये लिही पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलं हा माझा सेवक मोशे. याच्याविषयी आत्म्याच्या द्वारे त्या लेखकाला प्रगट केलं. म्हटलं याच्याविषयी लिहा, कारण हा व्यक्ती त्यानं अशा प्रकारचं जीवन जगलं. लक्षात ठेवा, एक सेवक उभा राहत असताना या सेवकाचे दोष आणि गुण पाहत असताना आम्ही देवानं त्याला दिलेली जागा याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. म्हणून शास्त्र काय सांगतं, आम्ही विटा म्हणून एकत्र येऊ नये, आम्ही दगड म्हणून एकत्र यावे. भिन्न स्वभावाचे लोक, आमचे सगळ्यांचे स्वभाव वेगळे. 12 शिष्य येशूचे 12 टाळके हो, एक पण चांगलं. पेत्रानं येशूला शिवाय 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज केलं पेत्रानं. येशूच्या बरोबर 3.5 वर्ष होता आणि येशूला पकडल्या तलवार काढली. कुठलं बायबल कॉलेज होतो हे? 3.5 वर्ष मिरॅकल्स बघितल्या तलवार काढली. 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहिलं, येशूला पकडल्या शिव्या. बरं असं काही जास्त दिवस पण नाही, काही तासात शिव्या द्यायला शिकला. 3.5 वर्ष येशूनं शिकवलं. 3.5 वर्षामध्ये थोमा येशू त्याच्या समोर उभा राहिला अखंड. त्याला म्हटलं होता मनुष्याचा पुत्र परत एकदा उठला जाणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. येशू उभं राहिला, थांब जरा मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे. तो घाल, ये कुस मोकळे. हातामध्ये बोट, नुसतं कुशीत हात घातला नाही, छिद्र हाताला त्याच्यात पण हात घालू दे, त्याच्यात पण हात घातला. 3.5 वर्षामध्ये परत येशूला तो म्हणतो की हात घालू दे. यहुदा 30 रुपयाला नाकारलं. 3.5 वर्षामध्ये 30 रुपयासाठी येशूला धरून दिलं. 3दा पेत्रानं नाकारलं. काय योहान आहे? योहाना संबंधानं म्हटलं, ज्या गावात येशूनं सुवार्ता सांगितली त्या गावाच्या लोकांनी ऐकलं नाही. स्वर्गात नागणी पाठवून या लोकांना जाळून टाका. काय हा तो कसला आहे योहान? सगळे वेगळ्या स्वभावाचे लोक, कोणी सारखे नाहीत प्रियानो. येशूनं सगळ्या दगड बांधले, त्यानं विटा एकत्र आणल्या नाही. आम्ही सुद्धा विचारानं एकत्र यावं. कोणत्या विचारानं? जेव्हा पवित्र आत्मा येतो ते विचार एक करतात. स्वभाव भिन्न आहे पण विचार मात्र एकच आहे. आम्हाला सगळ्याला स्वर्गामध्ये जायचं आणि आम्ही सगळे प्रभूची सेवा करणारे लोक आहोत. प्रभूच्या बरोबर काम करा यशस्वी जीवन जगण्यासाठी. अपयश येण्याचं कारण काय? आम्ही एक विचारानं एकत्र येतो. तुम्हाला माहितीये का, येशूला धरून देण्यासाठी सगळे लोक एका विचाराने एकत्र आले. सगळे धार्मिक लोक. कोणी धरून दिले येशूला? येशूला धरून देणारे जगिक लोक नव्हते. येशूला धरून देणारे आत्मिक यहुदी होते. धर्माचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. कधी कधी आमच्याकडे धर्माचं ज्ञान असतं पण ते कुणाला तरी धरून देण्यासाठी असतं. काय आमचं आत्मिक जीवन आहे? येशू सारखं आम्ही कुणाला तरी मारत आहोत का? काही लोक आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे आत्मिक जीवनामध्ये मरतात. ऐका, धार्मिक लोक एकत्र येतात त्यास कोणतरी आत्मिक व्यक्ती मरत असतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 5 मिनिटात संपवतो. धार्मिक लोक शास्त्र घेऊन व्यभिचारी स्त्रीला येशूकडे घेऊन आले मारण्यासाठी. धार्मिक लोक बर का, शास्त्र होतं त्यांच्या हातामध्ये आणि अख्खं देवाचं वचन त्यांच्याकडे पाठ होतं. वचन घेऊन येशू समोर त्यांनी बोलले. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, कोण व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं. त्यास प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? पहिला दगड त्यानं मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही, त्यानं मारू दिलं नाही. आज मंडळीची स्थिती हीच आहे. मंडळी पराभूत काय माहिती का? लोकांच्या तारणापेक्षा त्यांना मारण्यामध्ये धन्यता जास्त वाटायला लागते. लोक मारावेत, तारण नाही झालं तरी चालेल, पाप
दिसलं की त्यांना मारावं. अहो मला तुम्हाला सांगू द्या, येशू म्हटला बाई कोणी तुला शिक्षा केली नाही का? नाही महाराज, जा मी तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप करू नको. येशूनं पण शिकवलं इथून पुढे पाप करू नका, पण क्षमा मात्र प्रभूनं केली. पण मंडळीमध्ये आता क्षमा नाही, म्हणून मंडळी पराजित आहे. मंडळी पराजित आहे. चर्च मध्ये क्षमा करण्यापेक्षा लोकांना एकमेकाला क्षमेच्या विरोधात उभं करण्यामध्ये धन्यता वाटत आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, ज्यांनी शमरुणी स्त्रीला ज्यांनी व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं ना, त्या लोकांमध्ये सुद्धा पाप होतो. येशू म्हटलं ना, पहिला दगड त्यांनी महाराजांनी अजूनपर्यंत पाप केलं नाही, म्हणजे कुणीच दगड मारला नाही म्हणजे सगळ्यांनीच पाप केलं ना. मग तुम्ही पाप करत असताना दुसऱ्याला कसं काय दगड मारू शकता? प्रश्न तोच आहे. जर दगडच मारला नाही म्हणजे तुम्ही पाप केलं, मग तुम्ही पाप करता तर दगड कसं काय मारता लोकाला? येते का लक्षात? पाप तुम्ही करता, झालं काय माहिती का? ह्याला धरलं याला धरलं नाही, याला धरलं याला. तुम्हाला लोकांनी धरलं नाही म्हणजे येशू सोडेल हे कोणी सांगितलं तुम्हाला? येशूने सगळ्यांची नावं जमिनीवर लिहिली. तू पण केलं, तू पण केलं, तू पण केलं, तू पण केलं. मग हळूहळू दगड टाकण्याच्या ऐवजी दगडच घेऊ नका ना हातामध्ये. कशाला दगड हातात घेता? का तुम्ही प्रभूनं तुमचं नाव लिहिण्याची वाट बघता? आता मी जर तुमच्यावर दगड मार, प्रभू माझं जीवन तपासणार आहे, त्याच्याकडे सगळंच आहे ना. तुझं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं, बारकाईनं पाहतो देव, सगळं पाहतो. म्हणून मंडळी पराजित काय? पहिलंच कारण आम्ही पाहतो, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध मध्ये वर्तन करणं. आणि देवाची इच्छा काय माहिती का? जशी मी आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसे तूही माझे अपराध मला क्षमा कर. ही देवाची इच्छा आहे. एकमेकाला क्षमा करावी देवाची इच्छा आहे. येते का लक्षात? तुमचं चर्च, तुमचं परिवार आणि तुमचं व्यक्तिगत जीवन जर यशस्वी व्हायला पाहिजे. योसेफ यशस्वी का झाला माहिती का? तो मोठ्या हुद्द्यावर गेला. ऐका, बायबल सांगतं येशू ख्रिस्त अपमानात पेरला गेला, गौरवात उठवला गेला. येशू पण यशस्वी झाला. योसेफ पण काय म्हणतो माहिती का त्याच्या भावाला? तुम्ही मला विकलं, मला त्रास दिला, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. देवाची इच्छा होती मी तुमच्या पुढे जावं. आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा असेल आम्ही असं जीवन जगावं, तर येईल त्या परिस्थितीला तोंड द्या. माझा विश्वास आहे तुम्ही जीवनामध्ये कधी पराभूत नसणार आहे, तर तुम्ही यशस्वी व्यक्ती असणार आहे. यशस्वी व्यक्ती. आज पहिला मुद्दा इथं थांबूया. आणखीन काही मुद्दे 2 दिवसामध्ये वापरूया. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया. पुन्हा एकदा आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्यासमोर मान तुकवूया. प्रभूच्या वचनाला प्रतिसाद देऊया. का अपयशी आहे? का मी पराभूत आहे? त्याचं कारण मला तपासणं फार गरजेचं आहे. मी देवाच्या इच्छा सोडून माझीच इच्छा पूर्ण करत आहे का? देवाच्या इच्छेला महत्व देण्याच्या ऐवजी मी स्वतःला जास्त महत्व दिलं आहे का? आत्मिक जीवन जगण्याच्या ऐवजी मी दैहिक जीवन जगायला महत्व दिलंय का? आज पुन्हा एकदा प्रभूकडे जाऊया, देवाला हाक मारू आणि प्रभूला म्हणू, प्रभू तुझी कृपा तुम्हाला पुरवून दे.